तुमचं पण चुक. आवाज तुमचा पण बस. आवाज खाली बरं रडू नको. बरं आगाय चेष्टा केली तुझी. काय झालं बरं? हाय बरं रडू नको. आग डोक्यात पडलंय. तू चेष्टा केलेली नाही समजत. अय बघू इकडे. तोड तोड बघू. इकडे बघ. इकडे वरती बघ. काय झालं तुझं? काय ग तुझ्या मुळे भांडायला लागतं, तिच्या मुळे नाहीत लागत. तिच्यामुळे लागतच नाही. तू माझ्या पण मुळे लागत नाही. तुमच्यामुळे भांडायला लागतात. कळलं का? माझ्या मुळे काय लागतं? मग घरात थांबू वाटत नाही का? काम धंदे तर सोडले आपण. काय हसू नका आता लगेच. चेंज विषय करू नका. काम धंदे तर सोडले. घरात तर काय आईचं भेटतंय सगळ्या गोष्टी. त्यामुळे तर काय हिंड फिरायसारखं आई तर काय तुझा बाप आणून देतोय मला? बापापाशी जायचंच नाही का तुझ्या आई आणून देते? लय तसलं बोलणं घरात का हाकलून दिलं काय? जायचं मग जायला हाकला बर. मग तीच भांड लागली. बघू की कसं हाकलताय बघू. लय तोंड सोडत जाऊन उभा ऐकून घेतोय म्हणून लय बोलत जाऊन. मग तुम्ही पण नीटच बोलत जावा ना. हा मग नीटच बोलतोय. नीट बोलायचं. कुणापाशी खाते मग? कुणापाशी खाते तू? तसलं खायचं बोलू नका. लग्न केलंय काय भीक मागून खायला ही नाही केलंय. हा बोल की. लग्न केले. हा आवाज कशाला चालवा लागली? कळलं का? लग्न केले. मग काय तुम्हाला काय बापानं काय संस्कार लावले नाही काय? नवऱ्याला कसं बोलायचं असतं कसं नाही? चालताय तर काय माझ्यावर उपकार करत नाही. हात खाली करून बोल. चालताय तर मला उपकार हात करत खाली नाही. करून हात खाली लग्न करून केले बोल. म्हटलं पोसावंच लागणार. कळलं का? जरा सांगा तिला साप साप दोन तीन चपला. साप छाप धंदे कसं आहे ना असं घरात भेटायला लागलं आयतं. मला आयतं भेटायला लागले सगळं म्हणतो. काम धंदा काय तू काम करते? हात बीत उचलायचं ना अजिबात. काय मस्ती, मस्ती. उगाच डोक्यात जाऊ नका. काय काय उगा तुला खरंच गोडीच सांगतोय. तुम्हाला गोडीत पण आहे गोडीतच काय? सांगता आणि गोडीतच ऐका तुम्ही पण. हा मला माझ्या पद्धतीने चालता येईल. चला मग. केली ना दुसरी मग कळ. अहो ती दुसरी तर टिकून राहीन का ती बघा. कळलं का? तू राहते म्हणल्यावर ती राहणार नाही काय? मी राहते ना तुम्ही माझ्या एका लेकरासाठी राहते. होय लेकरासाठी राहते. मग आता काय उगं माझं डोकं खवरायला लागले. खरंच नीट सांगा लागलं. कळण दुसरी आणि तिसरी. दुसरी आणि तिसरी कोण तुमच्यासारख्या माणसाकडे कोण राहणार आहे? हो अगं लय भारी राहते ती. तुझ्या ती मग ठेवा की. ती नको तुम्हाला शिकू. मग ठेवा. आतापर्यंत तू राहिलीच ना तुझं सगळं ऐक की. कुठली भावानी असेल ना आणा आणि ठेवा. बघू किती दिवस राहती. राहणारच की का राहत नाही? राहणारच की. पुढं पुढं केल्यानंतर ना कुठली राहणार नाही भावानी. कोण? तिथं मिरवल्यानंतर ना का नाही राहणार भावानी कुठली? सगळ्यात तीच रस्ते फिरवलं म्हणूनच हीच तीच. आवाज चला. काय खरं प्रेम असलं ना माणूस कसं पण राहत. मग तिच्यावर खरं प्रेम आहे का? मग तू म्हणते की तिच्यावर प्रेम थांब आहे थांब का? थांब मग माझ्यासोबत लग्नच कशाला केलं ना? तिच्यावर खरं प्रेम होतं तर. तू काय म्हणली? नाही खरं प्रेमाचा विषय चाललाय ना. मग तिच्यावर होतं तर मग तिच्यासोबतच करायचं होतं. माझ्यासोबत कशाला केलं ना? पण मग एखाद्याचं कशाला वाटलं करायचं? कोणाचं वाटवं नाही केलं काय? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय तुला. मग प्रश्नाचं उत्तर आहे ना. माणसाचं आहे ना प्रेम असलं ना माणूस कोणासोबत पण कसं पण राहतंय. मग राहावा मग. हा मग म्हणजे ह्याचा अर्थ माझ्यावर प्रेम नाही का म्हणून भांडण करून राहतं काय माझ्यासोबत? भांडण मी नाही करत. काय भांडण मी करतच मी नाही नाही करत. भांडण. मी करतच नाही भांडण. काय गार भांडण करू नका म्हणते मी. भांडण करू नका. अगे भांडण नाही करत व्हिडिओ करतोय ग. सांगितलं दादा बसा गप. काय भांडण करू नका म्हणते. होय आरो जरा मम्मीला जरा नीट जरा समजावून सांगितलं काय? बाप आहे का चांगला? तीच म्हणतोय बाप आहे का? जिला मी चांगला वाटतो ना ती यापाशी जातो. मग जावा निघा. निघा आणि किती दिवस सांभाळती ना ती भावानी ती पण मला बघायचं. तू समाजा काय विषय ही ताणून तुम्ही आणि की इथं कळते की दोघांना कसं घराबाहेर हाकलते ना तर बघच. काय घर का तुझ्या राहावर नाही. घर कोणाच्या पण नावावर असू सुने या घरची ती मला बोलू नका. काही जण लग्न केले. कसलं काय धरलं? 4 चौघासमोर लग्न केले. होय हा का तिच्यासारखी नाही आईच्या सोबत फिरायचं इकडं तिकडं लग्न करून राहते इकडं. होय हो तू असं ना जास्त कुठली भावानी तिला म्हणा लाज वाटायला पाहिजे तुला. आता लय भारी येते तोंडामध्ये. होय हो रडू नको बघ. मी रडतच नाही. मी तिला रडवेल. होय हा ती कुठली आहे ना? एक अगे मिनिट दळबद्री एक मिनिट. जरा जी हाऊ कुठली बोल आहे ना, ती का कुठली- कांटाया बसा राहिली ती. मग आहे ना हाऊ मग बोलतो. चिडीला घालायचं नाही. कोणाच्या तिला घालत तुला? मग जर ऐकायचंच आहे ना आपल्याला तर मग सगळं ऐकायचं.
बोलायचं नाही लगेच कांटाळी बसतात तुम्ही बसतात. खरंच कांटाळी वाजवलं काय झालं? तेवढंच येते दुसरं काय येते कांटाळीच वाजवून. जरा नीट सांगतोय रे तू, नीट सांग. मी पण नीटच सांगते. ती काही एकटीची माझी पोरगी नाहीये. प्रत्येक गोष्टी तिला धुणं धुताना पण तिथं उन्हात आणत बसवायचं, भांडे घासताना पण तिला तिकडे बसवायचं. काय माझी एकटीचीच आहे काय? हा स्वयंपाक करताना 1 मिनिट, स्वयंपाक करताना पण आहे ना चपाती करताना तिला शेजारी बसवायचं. ती चुलताना बिलताना गरम हातात पकडलं तर ही कळत नाही कर्तव्य आहे का? तुझं. कर्तव्य तर बापाचं पण कर्तव्य आहे. आता लय भारी तोंडात आलं असतं. 4 माणसं हा. गोळा होतील. हो दे की गोळ्या, कुठली ती 4 माणसं असतात ना, ती 4 माणसं काय माझ्या लेकराला घ्यायला येत नाही. जरा दामानं बोल. दामानं बोल. हा. लय आवाज चढून होणार हो घराच्या बाहेर. चल हो घराच्या बाहेर तुम्ही. जरा हळू बोल. हा मग तुम्ही हो तेच घराच्या सांगतोय, बाहेर. हा. हा मग तुम्ही हो जरा घराच्या बाहेर. चांगले हे जे आपण. हा मग चांगलं आहे ना, तर मग हळू मला बोल. घराच्या बाहेर काढता मग ही मग चांगलं तीच म्हणतोय हळू न बोल. नीटच बोल. तमाशा करू नको काय. चालतंय. काय तोंड दिलंय म्हणून वाडा वाडा बोलणं साप परीक्षणे एक वाजवीन. सगळी जिरवीन मग कशी उतरावायची कळते ती होय. काय. जरा लायकीत राहा नीट काय. हा राहिलेलं आहे की तुम्हाला. हा जरा आवाज बिवाज चढवून जी बोलायचं ना. नवरा आहे तुझा, बायको नाही तुझी मी. मग माहिती की मग आवाज खाली कर. मग हिला समज येत नाही आवाज का? खाली मग करून आवाज बोल. खालीच आहे माझा. हा काय ग, आवाज खाली करून बोलायचं. तसं तोंडाला हात लावू नको. तीच तोंड सडकून काढील पूर्ण आता. लय ही दिल्यावर सूड दिल्यावर लय ही सोडा लागली. फक्त डोक्यावर ही करून करायला लागली. चांगलं तुला बोललो असतो आता पण जाऊ दे. पण त्याच्यामुळे सांगतोय जरा हिशेबात राहायचं असेल तर, नाहीतर निघायचं बघायचं तिकडं. गबा भरायचं आणि निघायचं. सांभाळतो माझी मी पुरीला. होय आतासले समजून शांत हळू काय आरवार बोल नको. नीट सांगतोय जेवढं बोलतोय तेवढं ऐकून घ्यायचं. आरवलय बोलायचं नाही. होय. हा अजून काय अजून अजून काय तीच सांगतोय तुला. आरवलय बोलत जाऊ नको. जरा बायको सारखी राहा. तू बायको आहे ना, बायको सारखी तुला नीट राहते. म्हणतोय अजून हा. पण हा. बायको सारखी राहा. तू बायको आहे ना तर बायको सारखीच राहते. तुम्ही पण नवरा आहे ना तर नवऱ्यासारखंच राहावा. कळलं का? नवऱ्यासारखंच हा राहा. नवऱ्यासारखंच राहावा. हाकलायचं आणि बिकलायचं लय बोलताय ना, कळन तुम्हाला. काय कळन तुम्हाला. कळन. मग ती जरा तसला कालवा करायचा मी बंद कर. कालवा मग तुम्ही कशाला करायला भाग पाडता कालवा? काय बघा करायला भाग टाळी पाडला. एका हाताने वाजती काय? टाई एका जाताना वाजती. कुठल्या एका हाताने वाजती दाखवा बर. हान भिंतीवर हात कळल कशी वाजती. टाळीचं म्हटलंय भिंतीवर हाणून घ्यायचं नाही मग म्हटलं. भिंतीवर हात मारला आणि टाईच तयार होती. मग ती तशी टाई एका जाताना वाजली. एका हाताने वाजतच नाही, हा दोन्ही हाताने वाजतात. तू मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं तीच म्हणते. एका हाताने टाळी वाजतच नाही. मुद्दा हाच आहे. तुमचं पण चुक. आवाज तुमचा पण बास. आवाज खाली ये. बरं रडू नको. बरं काय चेष्टा केली तुझी. काय झालं बरं. हाय बरं रडू नको. अगं डोक्यात पडलंय. तुला चेष्टा केलेली नाही समजत. होय बघू इकडे तोड बघू. इकडे बघ इकडे वरती बघ की. काय झालं. हा बोला आता. हा काय झालं सांगा. 1 मिनिट तुला ऋतू. तुला एवढं मोठ्यानं बोलल्यावर तुला राग येतो. मग मला बोलल्यावर मला किती राग आला असेल. हा तुला म्हणतोय सांगी. बोल घ्या आता का तोंड नाही. नाही बोलायचं जाऊ. काय नाही बोलायचं. नाही बोलायचं निघा चला. जाऊ कुठं जायचं असेल अगं तर तुझी जाऊ. चेष्टा केलेली तुला एवढं समजत नाही. मी खरंच लग्न करणार आहे दुसरं. करा का जावा. तुला खरं हाकलणार रे. करा जावा. गरज नाही मला पण आता कुणाची. तुमची. का नाहीच गरज. का ग. जी माणूस हाकलायचं आणि मारायचं बोलते तर जे काय गरज आहे त्याची माणसं. तुला मी मारलं हाकललं. तुला ही चेष्टा केलेली तुला एवढं समजत नाही. अगं मोबाईल इकडे व्हिडिओ चालू आहे. तू कसं काय एवढी सिरियस झाली मला सांग लवकर. तुला वाईट चला. तुला खरं वाटलं सांग. सिरियस वाटलं. तिला घ्या जाऊन. तुला वाईट शपथ आहे पहिलं सांग. खरं वाटलं ना. हा तुला काय वाटलं मी सोडत देतोय तुला. हड तुम्ही मला सोडणार. रडत येतात की माझ्या घरी. नाही पुण्याला येतात की रडत. बरं ऐक की. त्या मी काय म्हणतो पहिलं ऐक. गोष्टीचं मला रडायला आलंच नाही. थांब जरा तुला वाईट शपथ आहे. ऐक की तुम्ही मला ऐक की जरा म्हणताय, ऐक. हा. मला बोलायचं
तुला काय वाटलं आता मी लगेच लग्न करतोय दुसरं तुम्ही लग्न अगं, अहो, तुमच्यात हिंमत पाहिजे घरात बाहेर करताना 1760 लपडी पण घरात आणायची हिंमत पाहिजे तुम्हाला. ऐक की तुझा हिंमत नवरा लय साधा पाहिजे. भाऊ आहे हा. 17-7 लपडी नाही करत. साधा भावळा आहे ना जरा मग बोलायचं पण नीट बोलत जावा. साधा अगं तू भावळा. चेष्टेत बोलली रे तू चेष्टा तुला कळत नाही. मग मी चेष्टा करायला लागल्यावर आहे ना मग चेष्टाच समजायची मग भांडण नाही काढायचं. तू वाट्याला बोलली ती गाव गाळा करत होती तर मित्रांनो बघू शकता ऋतू किती सिरियस कुठे गेली आरू ए आरू मम्मी बघितला किती सिरियस झाली त्या आरूला काय बघ चेष्टा करत होती ती त्याच्यामुळे ती मध्ये पण बोलली नाही. तर मित्रांनो ऋतू खरंच लय बेकार सिरियस झाली. तर काय माहिती झालं व्हिडिओ आवडल्यास उगं डोकं खाऊ नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. बोला तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आहे ना. असेच नवरा बायकोचे भांडण कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी तर कमी कॉमेडी तर काय नाही उगं बायकोला रडवत बसताय. कधी रडवलं आता काय रडवलं. अगं तुझी चेष्टा शपथ चेष्टा करतो तरी तुम्ही मला बघायचं होतं तू कुठल्या लेवलला जाते बघायचं होतं. पण त्यावर रडले का मी शब्दाला शब्द दिला का नाही. पण हा, काय ना मग कशी बस. आली बघा. तुम्हाला बिलती लय बेकार खरं मी खरं बिले नव्हते. सांग मी बिले तू नव्हते. बिलती मला घाबरली होती. बिले नव्हते तर मित्रांनो तुम्ही म्हणजे असं बिले नव्हते तुमचं आहे ना वाक्य ऐकून आहे ना माझं डोकं लय गरम झालं. मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करत जावा म्हणजे तुम्हाला समजेल लास्टपर्यंत. म्हणजे तुम्ही पहिला व्हिडिओ बघता आहे का नाही फ्रंटचा व्हिडिओ बघता त्याच्यावरून वेगळ्या कमेंट करतात. तसं काय नसतंय. आमचं नवरा बायकोची कॉमेडी व्हिडिओ असते ती किंवा भांडण असते ती पण आमचं काय खरं रिअल मध्ये भांडण नसते. सांग जरा तू पण तुझ्या तोंडाला काय रिअल नसते पण आता चेष्टेतच भांडायला लागली होती. पण ही खरंच रडली भांडण नव्हती हा, लागली. तीच रडले वगैरे पण असं काय नसतंय. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बस लय बाय बोलतो बाय 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 बाय. आरूला घे.